नमस्कार, मी संदीप जटार. आपण पाहतात आपला आवाज न्यूज. आपण एक वेगळी बातमी पाहणार आहोत. त्या अपघातग्रस्ताला तात्काळ विनामूल्य मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाने 108 ही मोफत रुग्णवाहिका सेवा चालू केली आहे. ही रुग्णवाहिका अपघात ठिकाणी कॉल केल्यानंतर पोहोचते आणि पोहोचल्यानंतर त्या रुग्णवाहिकेतले असलेले डॉक्टर किंवा नर्स त्या अपघातग्रस्त असणाऱ्या ठिकाणी असलेल्या जखमीवर उपचार करतात आणि त्याला तात्काळ पुढील उपचारासाठी हॉस्पिटलला पाठवलं जातं. असाच काहीसा एक प्रकार रात्री गोंदवले बुद्रुक येथे घडला. पुशेसावडी येथील एक कामगार कामानिमित्त गोंदवले बुद्रुक येथे येत असताना झालेल्या पावसामुळे त्याची गाडी घसरली आणि त्यात तो जखमी झाला. त्याचवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील हे त्या ठिकाणी आले. त्यांनी परिस्थिती पाहिली आणि त्या परिस्थिती पाहून 108 या मोफत रुग्णवाहिका सेवेला फोन केला. मात्र त्यांना आलेला अनुभव अतिशय वाईट आहे. त्यामुळे रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर यावर लवकरच मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाणार असल्याचं धैर्यशील पाटील यांनी इशारा दिलेला आहे. पाहूया सविस्तर बातमी. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मजुरासाठी धावले धैर्यशील पाटील. 108ला फोन करूनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. पुसेसावळी येथील एक मजूर गोंदवले येथे कामानिमित्त आला होता. पावसामुळे तो रस्त्यावर घसरून पडला. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. या दरम्यान संबंधिताला उपचारार्थ दाखल करण्यासाठी 108 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी खाजगी गाडी पाठवून देत संबंधित रुग्णाला दहिवडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. सावळीमध्ये हेल्पर काम करणारा एक मजूर मोटरसायकलवर जात असताना घसरून पडल्यानंतर आमच्या गोंदवलीतील काही ग्रामस्थ आम्ही सर्व लोक त्या घटनास्थळी पोहोचलो. आम्ही 108 नंबरला फोन करून संबंधित ॲम्ब्युलन्सला लवकर यावे म्हणून विनंती केली. 1 तास फोन करून सुद्धा ॲम्ब्युलन्सवाल्यांनी आम्हाला दहिवडीची गाडी मेंटेनन्सला पाठवली. ही गाडी इकडे गेली, ती गाडी तिकडे गेली. अक्षरशः जो पडलेला हेल्पर मजूर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. अक्षरशः आम्ही वाट बघून आम्ही एक खाजगी गाडी बोलवून त्याला गाडीमध्ये घालून आम्ही आता त्याला दहिवडी ग्रामीण रुग्णालयामध्ये नेलेला आहे. आम्हाला एकाच गोष्टीची वाईट वाटते की 1 तास जरी आम्ही सर्व गोंदवले ग्रामस्थांनी आम्ही सर्वांनी फोन करून जर ॲम्ब्युलन्स येत नसेल तर ही गोष्ट आम्ही कदापि सहन करणार नाही. आचारसंहिता आहे म्हणून फक्त शांत आहे. ह्यांच्यामध्ये सुधारणा नाही झाल्या तर आचारसंहिता झाल्या तीव्र पद्धतीचं आम्ही आंदोलन 108 ॲम्ब्युलन्स संबंधी करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपला आवाज न्यूज नेटवर्कसाठी एकनाथ वाघमोडे, दहिवडी.